माझ्या मनीची आवडी पंढरपुराने ही नगुडी। आज आपल्यासमोर विठ्ठल भताने हे आळंदीला ड्युटी आणि वारीसाठी उपस्थित आहेत। वर्दीतला वारकरी म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याकडे पाहतो। वर्दीतला वारकरी ज्यावेळेस गर्दीत येतो आणि गर्दी सगळी बाजूला करतो त्यावेळेसच हा पालखी सोहळा व्यवस्थित पद्धतीने पंढरपूरला जाणार आहे। पाऊस खूप आहे म्हणून वर्दीला सर्दी होऊ नये, नाहीतर त्यांची वारी अर्धी राहील याची आम्हाला मोठी काळजी आहे। काय सांगाल तुम्ही तुमची आठवण? कसा 2 दिवस झाले तुम्ही आनंदित आहात? कसा हा समाधी सोहळा तुम्ही आपलं पालखी सोहळा अनुभवतायत? वारकऱ्यांच्या भावना तुम्ही जवळून पाहतायत, कशी वारकऱ्यांबद्दल तुमची भावना आहे? आज 3 दिवस झाले बंदोबस्तला आणि मागच्या 4 वर्षापासून माऊलींच्या दर्शनाचा योग येतो आणि बंदोबस्तचा योग येतो। ह्या वर्षी पहिल्यांदा असं होतंय की अतिशय मुसळधार पाऊस असताना सुद्धा इंद्रायणी नदीमध्ये खूप वारकरी स्नान करून दर्शनाला जात आहेत आणि कुठलाही कायदा व सुव्यवस्थेला गालबोट न लागता वारकरी आपल्या योग्य ते नियोजनामध्ये दर्शनासाठी वारीसाठी जात आहे आणि पोलीस दलाला हा हेवा वाटण्यासारखा आहे। इतर वेळेस ड्युटीला जात असताना पोलीस दलामध्ये अतिशय तणावाची भूमिका असते, का लोकांच्या कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भूमिका असते, पण या ठिकाणी लाखो भाविक असून सुद्धा कुठलेही गालबोट न लागता आणि आम्हाला एक सोहळ्याचा हा सुवर्ण क्षण आमच्याही नशिबात येत असताना आम्हाला हा खूप वेगळा बंदोबस्त, वेगळी ऊर्जा आणि वेगळं या माऊलींच्या भूमीमध्ये आम्हाला बंदोबस्त करण्याचं भाग्य लाभतं। यासाठी मी सर्व वारकरीच्या समस्ताने आणि सर्व पोलीस दलाच्या वतीने खूप खूप आळंदीकरांचे आभार मानतो।